ल्युकोरिया किंवा व्हाईट डिस्चार्ज किंवा अंगावरून पांढरं जाणं हे बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये होत असतं. पण ह्यावरचे जे उपाय आहेत ते अगदी सोपे आणि घरगुती उपाय असतात. तर असे हे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर त्यातला पहिला उपाय जो आहे तो आहे आवळा चूर्ण आणि मध. हा एक सर्वात उत्तम असा उपाय आहे. आवळा चूर्ण हे रसायन म्हणून सुद्धा काम करतं, धातूंना पुष्टी देण्याचं काम करतं आणि त्यामुळे बऱ्याचदा धातूंमध्ये विकनेस आल्यामुळे सुद्धा व्हाईट डिस्चार्ज ह्या स्त्रियांमध्ये होताना दिसतो. त्यामुळे आवळा चूर्ण आणि मध हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. हे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला घेऊ शकता. अर्धा चमचा आवळ्याची पावडर आणि मध एकत्र करून हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो आहे मेथी पाणी. तर रात्री तुम्हाला 1 चमचा मेथी दाणे जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि गाळून तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. या मेथी दाण्यांमुळे युटेरस जे आहे त्याला मसलला चांगला टोन मिळतो. त्याचबरोबर एक्सेसिव्ह जर काही शुगर कंटेंट असेल आणि किंवा शुगर स्पाइक झाल्यामुळे जर का तुम्हाला ल्युकोरिया होत असेल तर तो कमी व्हायला मदत होतं. तिसरा जो उपाय आहे तो आहे घी रोस्ट बनाना. म्हणजेच आपली जी केळी असतात ती आणि तूप असं हे जे कॉम्बिनेशन आहे हे एकत्रित घेतल्यामुळे सुद्धा बरीचशी जी शरीरातील एक्स्ट्राची एनर्जी कमी झालेली असते ल्युकोरियामुळे ती भरून यायला मदत होते आणि त्याचबरोबर हा व्हाईट डिस्चार्ज कमी होण्यासाठी सुद्धा मदत होताना दिसते. चौथा आणि खूप महत्त्वाचा जो उपाय आहे तो आहे तंडुलोदक किंवा त्याला तांदळाचे धुवन असं सुद्धा म्हटलं जातं. हा दिसायला अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु याचे रिझल्ट्स अप्रतिम आहेत. यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे 1 ते 2 चमचे तांदूळ घ्यायचे आहेत. पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ते पाणी टाकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी पिण्याचं पाणी त्यामध्ये टाकून साधारण एक अर्धा तास तुम्हाला ते भिजत ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे तांदूळ जे आहे ते कुस्करून ते पाणी गाळून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेला सुद्धा तुम्ही हे तंडुलोदक घेऊ शकता. ॲडिशनली तुम्ही या तंडुलोदक सोबत जर का मध घेतलात तर आणखी छान फायदा होताना दिसतो. त्यामुळे आवर्जून करण्यासारखा हा उपाय आहे. आणि 5वा जो उपाय आहे तो म्हणजेच धान्य कहिम. धान्य म्हणजेच धने. तर हे जे धने आहेत ते 1 चमचा धने घ्यायचे आहेत, थोडेसे भरडायचे आहेत म्हणजे थोडेसे बारीक करायचे आहेत आणि ते 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही हे रात्री केलं तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. याला धान्य खीम असं सुद्धा म्हणतात. तर ह्यामुळे सुद्धा बरेचसे टॉक्झिन शरीरातून निघून जातात आणि त्याचबरोबर ल्युकोरियामध्ये थोडासा शरीरामध्ये थंडावा येण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्याचबरोबर खूप छान फायदा होताना दिसतो. त्यामुळे आवर्जून ह्यातला जो सुटेबल उपाय तुम्हाला वाटत असेल तो नक्की ट्राय करा आणि फरक काय जाणवला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती नवीन वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.